पात्र अपात्र उमेदवारांबाबत मुंबई हायकोर्टाकडून एक मोठी आणि ताजी अपडेट समोर येते। मुंबई हायकोर्टाकडून जाहीर करण्यात आलेल्या भरतीमध्ये 3 दिवसापूर्वी वेबसाईटवर पात्र अपात्र उमेदवारांची यादी प्रकाशित करून हजारो उमेदवारांचे अर्ज काही कारणास्तव नाकारण्यात आले होते। आता ज्यांचे नाव यादीत नाही त्या उमेदवारांना काहीसा दिलासा मिळालाय। मुंबई हायकोर्टाकडून एक नवीन नोटिफिकेशन वेबसाईटवर आज प्रकाशित करण्यात आलंय। त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा। यामध्ये आम्ही सर्व प्रक्रिया सविस्तर सांगणार आहोत। बघूयात काय नोटिफिकेशन आहे। जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज केला असेल तर लगेच अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचं नाव तपासा। जर तुमचा अर्ज चुकीने रिजेक्ट झाला असेल किंवा पात्र अपात्र या दोन्ही यादीमध्ये नाव नसेल तर तुम्हाला हरकत नोंदवण्याची शेवटची संधी देण्यात आली आहे। 23 मार्च 2026 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही शेवटची वेळ असणार आहे। तुम्ही ईमेलद्वारे तुमची हरकत सादर करू शकता। लक्षात ठेवा, योग्य कारण आणि कागदपत्रांशिवाय हरकत स्वीकारली जाणार नाही। अंतिम तारखेनंतर आलेल्या अर्जांवर विचार केला जाणार नाही। त्यामुळे वेळ न घालवता लगेच ऍक्शन घ्या। यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर ईमेल आयडी वरून तुमचे नाव आणि रजिस्ट्रेशन आयडी recruitment@bhc.gov.in या ईमेल आयडी वर लगेच मेल करायचा आहे। मेल कसा करायचा याचा सविस्तर नमुना आम्ही वर्तमान निर्णय वेबसाईटवर दिला आहे। त्यासाठी गुगलवर जाऊन वर्तमान निर्णय सर्च करायचे आहे। शासन निर्णय या विभागात जाऊन तुम्हाला हा फॉर्म डाउनलोड करायचा आहे। त्यानंतर यामध्ये माहिती एडिट करून तुम्हाला मेल करायचा आहे। आणि जर तुम्हाला क्लर्क, हमाल आणि चालक या पदांसाठी इम्पॉर्टंट नोट्स हवे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप किंवा कॉल करा। तुमच्या मित्रांपैकी कोणी कोर्ट भरतीची तयारी करत असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा। आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आता लगेच आपल्या चॅनलला फॉलो करा।